आशा काकींची भेट घेतली। अजित पवारांच्या अकाली निधनानंतर सुनेत्रा पवारांनी सूत्र हाती घेतलेली आहेत। दरम्यान या संदर्भात शरद पवारांचं कुटुंब अनभिज्ञ असल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे। या देशाचं बजेट आहे आणि मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची फ्लोर लीडर असल्यामुळे मला जायला लागतंय, म्हणून मी आशा काकींना भेटायला आले। आशा काकींशी बोलले, आता मी पुण्याला चालले गाडीने आणि तिथून मी दिल्लीला। तर सुनेत्रा पवारांनी शपथविधीसाठी बारामती सोडण्याआधी कुटुंबातील सदस्यांसोबत राजकीय चर्चा केली नसल्याचं स्पष्ट झालंय। स्वतः शरद पवारांनी बारामतीत आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत आजच्या शपथविधी संदर्भात आपल्याला माहिती नसल्याचं सांगितलं। त्यामुळे पवार कुटुंबात दुःखद प्रसंगी विसंवाद असल्याचं समोर आलंय। या निर्णयावर शरद पवार नाराज आहेत अशी ही चर्चा आहे। साहेब, आज शपथविधी होत आहे। शपथविधीला पवार कुटुंबियांपैकी कोण कोण असणार? साहेब, आपण उपस्थित राहणार अशी बातम्या येत आहे। आपण जाणार राष्ट्रवादी काँग्रेसमधील आणि पर्यायाने पवार कुटुंबातील राजकारण वेगळ्या वळणावर जाण्याची शक्यता आहे। तशातच उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याच्या पार्श्वभूमीवर बारामती ते मुंबई बऱ्याच घडामोडी पाहायला मिळाल्या। अजित पवारांच्या निधनाला 3 दिवस उलटताच काल रात्रीच सुनेत्रा पवार या बारामतीहून मुंबईच्या दिशेने निघाल्या। यावेळी त्यांच्यासोबत केवळ जय पवार होते। दरम्यान आज सकाळी शरद पवारांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आजच्या शपथविधीची आपल्याला माहिती नसल्याचं सांगितलं। सकाळी 9:40 सुमारास शरद पवारांनी माध्यमांशी संवाद साधला। त्यामुळे सगळ्या प्रसंगात पवार कुटुंबात सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा आहे। शरद पवारांच्या पत्रकार परिषदेनंतर पार्थ पवार हे गोविंद बागेत पोहोचले। तिथे त्यांनी शरद पवारांची भेट घेतली, सुप्रिया सुळेंची चर्चाही केली। तब्बल 1.5 तास पार्थ पवार गोविंद बागेत होते। त्यानंतर दुपारी रोहित पवार आणि युगेंद्र पवार शरद पवारांच्या भेटीला पोहोचले। साधारण 2:15च्या सुमारास एकीकडे सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची तयारी करत होत्या, तर दुसरीकडे सुप्रिया सुळे या काटेवाडीतल्या अजित पवारांच्या बंगल्यावर पोहोचल्या। वेळ होती दुपारी 4ची। तिथे त्यांनी अजित पवारांच्या मातोश्रींची भेट घेतली आणि 20 मिनिटं भेट झाल्यावर सुप्रिया सुळे दिल्लीला रवाना झाल्यात। उद्या सादर होणाऱ्या बजेट करता त्या उपस्थित राहणार आहेत। तर संध्याकाळी शपथविधी होताच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या देवगिरी बंगल्यावर पोहोचल्या आणि आता त्या मुंबई मुक्कामी आहेत आणि उद्या त्या बारामतीला रवाना होणार आहेत। अजित पवारांच्या अकाली एक्झिटमुळे राज्यात दुखवटा असतानाच शोक व्यक्त होत असताना सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्रीपदी विराजमान करण्यासाठी राष्ट्रवादीकडून वेगवान हालचाली करण्यात आल्या। यावरून अनेक चर्चाही सुरू झाल्या आहेत। केवळ सर्वसामान्यच नव्हे तर सत्तेत बसलेल्या शिवसेनेनेही नाराजी व्यक्त केली। यासह ठाकरेंच्या शिवसेनेनेही टीका केली आहे। अजितदादा गेल्यानंतर राजकारणामध्ये इतकी मोठी घडामोड होईल असं वाटलं नव्हतं। निश्चित काही कालावधी जाईल, त्याच्यानंतर या घडामोडी होणं साहजिक होतं। राजकारणामध्ये जे कालच्या ह्या घडामोडी ज्या पाहिल्या 2 दिवसातल्या, तर याच्यामुळं असं वाटतं माणसापेक्षा खुर्चीला जास्त महत्व आहे। राजकारणामध्ये खुर्ची जिंकलेली, सार्वजनिक जीवनामध्ये खुर्ची जिंकली, माणूस हरला हे एकंदरीत चित्र पाहायला मिळतंय। म्हणून ह्या सर्वसामान्य माणसाला ह्या गोष्टी भावत नाहीत। आता ह्या राष्ट्रीय नेत्यांनी हा निर्णय घेतला असेल तर तो त्यांचा निर्णय आहे। त्यांच्याकडे त्यांचा पक्ष सत्तेमध्ये सहभागी होता आणि शेवटी हा निर्णय अमित शहाच घेणार आहे। अमित शहाने निर्णय घेतला असेल। ते 2 व्यक्ती स्वतःचा स्वार्थ, स्वतःचा इंटरेस्ट त्याच्यासाठी कोणत्याही प्रकारच्या राजकीय स्थितीत जाऊ शकतात। पण हे 2 अतिशय व्यावसायिक पद्धतीनं राजकारण करणारे लोक आहेत। त्यामुळे यांच्या इंटरेस्टचाच माणूस त्या खुर्चीवर असावा असं यांचं मत सगळीकडे असतं। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अकाली निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वेगवान घडामोडी घडत आहेत। राष्ट्रवादी एकीकरणाच्या चर्चा नाही